प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की मनस्विनी आपले सगळे मनसुबे आता इकडे पार पाडत निघालेली आहे। पण या वेळेला नियती मात्र आता मनस्विनीचा असा काही मनसुबा हाणून पाडणार आहे की त्यानंतर मुळातच तेजस्विनीने आणि तिच्या नवऱ्याने ओरिजिनल जे विल करून ठेवलंय त्या विलनुसार आता मात्र सखीचं होणारं बाळ हे या सगळ्याचं वारस असणार आहे आणि त्यानंतर कुणीही काहीही करू शकत नाहीये। मुळातच प्रेक्षकांनो, आता मोठी गुड न्यूज मिळणार आहे सखीच्या प्रेग्नन्सीची। आणि इतकंच नाहीये तर आता सखीच्या प्रेग्नन्सी नंतर कितीही काही झालं तरी मनस्विनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता प्रॉपर्टी नावावरती करूनच घेऊ शकत नाही। असं काय विल ऑलरेडी करण्यात आलं होतं, असं काय नक्की घडलं होतं आणि मनस्विनीचे मनसुबे कसे हाणून पडलेले आहेत, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। प्रेक्षकांनो, इकडे आता नंदाने सगळं सत्य काढून घेतलेलं आहे, ते म्हणजे सखीकडून। तिला आता मनस्विनी नक्की काय कारस्थानं करतेय किंवा मनस्विनी कोणत्या थराला जाऊन आता मात्र हे सगळं करतेय ते जाणून तिच्यावरती आता आपल्याला कशी कुरघोडी करता येईल किंवा तिला कसं ब्लॅकमेल करता येईल या सगळ्या गोष्टी आता मात्र तिला जाणून घ्यायच्या असतात। आणि म्हणूनच ज्या वेळेला ती आता नंदा आणि सखी या दोघींचं बोलणं ऐकते आणि त्यावेळेला ती निर्णय घेते, ही बाई या घरात राहणं काय, या जगातच राहणं आता माझ्यासाठी खूप 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 धोकादायक असणार आहे आणि त्यासाठी मात्र आता मला या सगळ्यामध्ये तिला संपवायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे मनस्विनी खूप घाणेरडा खेळ खेळते। पण तिला माहिती नाही तिच्यावरती बसलेली नियती तिच्यासोबत घाणेरडा खेळ खेळणार असते। बरं, इकडे तोपर्यंत किरण आणि काका या दोघांनी कबीरची बेल केलेली आहे। बेल केल्यावरती मग आता इकडे काका सांगायला लागतात, काय रे, म्हणजे तू तो आळ स्वतःवरती का घेतलास, काय झालं होतं यावरती कबीर म्हणतो, तुम्हाला माहित नाहीये त्या घरामध्ये एक सरकार नाहीये, आता दोन सरकार आलेले आहेत। आणि त्यावरती काका म्हणतात, म्हणजे तुला म्हणायचंय तरी काय। आणि त्यावरती मग आता लगेचच कबीर सांगायला लागतो, मला जे म्हणायचंय ना ते आता वेगळं सत्य आहे। काका म्हणतात, कोडं घालू नकोस, नक्की काय झालंय मला आता सगळं तू खरं सांगशील। आणि त्यावेळेला मग आता लगेचच तो सांगायला लागतो, हो, मुळातच मी ज्या वेळेला तिकडे गेलो होतो ना, मग मी सखीच्या रूम मध्ये लपून बसलो असताना मी आता या ज्या आल्यात ना तुमच्या घरामध्ये त्यांचं आणि सरकारांचं बोलणं ऐकलंय। तुम्हाला माहित नसेल, ती मावशी बिवशी कोणी नाहीये, ती तेजस्विनी आणि मनस्विनी यांची आता आई आहे। आणि मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तिला माहिती आहे की ही मनस्विनी आहे आणि त्याचमुळे त्यांनी घाणेरडा डाव खेळलाय। सखी तिकडे सुरक्षित नाहीये काका, त्यामुळे तुम्ही आता डोळ्यात तेल घालून तिकडे आता लक्ष द्या आणि काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये मुळातच मात्र आता सखीवरती लक्ष द्या। सखी या सगळ्यामध्ये कशी काय हे करू शकेल खरंच मला कळत नाहीये असं म्हटल्यावरती काका म्हणतात, तू चिंता करू नकोस, मी आहे तिकडे। आणि त्या मग आता इकडे सांगायला लागतो कबीर की काहीतरी असं करायला पाहिजे ना की त्या मनस्विनीचे मनसुबे आता मात्र आपल्याला हाणून पाडले पाहिजेत। आणि काका आता म्हणतात, तू चिंता करू नकोस। बरं, तोपर्यंत इकडे आता मनस्विनीने सांगितलेलं आहे की भजी बनवली पाहिजे, म्हणजे ना मावशीला भजी खूप आवडते आणि त्यासाठी भजीचं पीठ तयार करत असताना मनस्विनी गुपचूपपणे त्याच्यामध्ये विष टाकते आणि विष टाकल्यावरती ही भजी आता मात्र इकडे बरोबर रीतीने नंदाने म्हणजेच तिच्या आईने स्वतः खाल्ल्यावरती ती आता एकदम जिवंत राहणार नाहीये हे सगळं तिला आता माहिती आहे। आणि त्याचमुळे मात्र आता इकडे ताबडतोब ती भजी घेऊन आजीकडे आलेली आहे, म्हणजे त्या मावशीकडे आलेली आहे। मावशीकडे आल्यावरती मावशी किती हुशार, ती मनस्विनीची आईच ना, मनस्विनी एक कपटी तर आता ती 100 कपटी आहे। आणि त्यानंतर मग आता लगेचच मावशी मुद्दामच ती भजी इकडे आता सखीला खायला घालते। मावशीला माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मात्र इकडे स्वतः आता मनस्विनी तिला भजी खाऊनच देणार नाहीये, कारण काही झालं तरी अजूनही प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायची आहे ना। आणि त्याचमुळे प्रॉपर्टी जोपर्यंत नावावरती होत नाहीये तोपर्यंत सखी गेलेली मात्र आता अजिबात चालणार नाहीये। आणि त्याच कारणासाठी
त्याच कारणासाठी आता इकडे धावत पळत तिकडे आता मनस्विनी येते आणि तिच्या हातातली भजी इकडे टाकून देते. भजी टाकून दिल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे मनस्विनी सांगायला लागते, तू का भजी खातीयस? यावरती सखी सांगायला लागते, का काय झालं? आणि त्याच मात्र आता आई सांगायला लागते, का काय झालं काय? म्हणजे आता तिने भजी खाल्ली तर काय, यात काय तू विष टाकलेला आहेस की काय? म्हणजे आता मला मारायला? असं म्हटल्यावरती ती म्हणते, काय पण काय बोलतेस? अगं सखीचं डाएट असतं आणि त्याच्यामध्ये तिने आता भजी खाल्ली ना तर मात्र ती सांगायला लागते, एक दिवस खाल्लं तर काही बिघडत नाहीये. इकडे आता आजीच्या लक्षामध्ये आलेला आहे की हा सगळा प्रकार म्हणजे मावशीच्या लक्षात आलंय की हा सगळा प्रकार जो काही आहे तो मला मारण्यासाठी केलेला असतो. आणि त्यानंतर ती सांगते, ठीक आहे मी नाही भजी खात आहे, तू तर खाशीलच ना. म्हणजे हा मनस्विनी काही तेलकट खायची नाही, पण माझी तेजस्विनी सगळं सगळं खायची, तशीच तू पण खा बरं का. असं म्हणत ती आता भजीची प्लेट इकडे आता सरकारांच्या इथे आलेली आहे. ज्या वेळेला भजीची प्लेट घेऊन ती मनस्विनीच्या इथे येते आणि काय ग, तुला काय वाटलं की तू मला या सगळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न करशील आणि मी मात्र आता तुझा म्हणजे तुला तुझ्या हातून मरून घेईन? अगं जोपर्यंत मी आता तुला या सगळ्यामध्ये हे करत नाहीये ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही म्हणजे नाही. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे मनस्विनी विचार करते, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता हिच्या पुढे जिंकू शकत नाही. तोपर्यंत सखीला आता त्या भजीच्या वासाने मळमळायला लागतं आणि सखी विचार करायला लागते, काय झालं असं अचानकपणे मला आता भजीच्या वासाने मळमळायला का लागलेलं आहे, नक्की काय झालंय? असं म्हटल्यावरती मग आता सखी इकडे तिकडे पाहायला लागते आणि विचार करते, नाही म्हणजे काल रात्री मला जागरण झालं असेल म्हणून त्याच्यामुळे काहीतरी झालं असेल. असं म्हणत सखी विचार करते, ते काही नाहीये, मी आता इकडे डॉक्टरांकडे जाऊन येऊ का? असा विचार करत आता सखी कान्हा आता इकडे रूम मध्ये आलेला आहे. कान्हाला पाहिल्यावरती ती आता सांगायला लागते, तू तू इथे कसा काय आलास? खरं तर तिला कान्हा या सगळ्यामध्ये आलेला खूप आवडलेलं आहे म्हणा, किंवा कान्हाने या सगळ्यामध्ये तिच्या समोर येणं तिला आवडलंय. आज का कोणास ठाऊक कान्हा आपल्या सोबत असावा असं तिला वाटत आहे. आणि त्याचवरती कान्हा सांगतोय, बघितलंस ना मी तुला दिलेला ड्रेस आता तू इकडे घातलेला आहेस, याचाच अर्थ हा होतो की या सगळ्यामध्ये तू अजूनही मात्र आता माझ्या इकडे प्रेमामध्ये आहेस. यावरती ती म्हणते, बघ तू उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस, मी कुणाच्याही प्रेमात नाहीये आणि काहीही नाहीये आणि तुझ्या तर अजिबात नाहीये. असं म्हणत असताना सखीला अचानकपणे चक्कर आलेली आणि त्याच वेळेला तिकडे आता नंदा आले आणि नंदा सांगते, काय ग पोरी तुला चक्कर आली आणि हा तुझा दादला काय? अगं आता माझी भेट तरी घडवून दे त्याच्याशी. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, हा तुझा दादला असेल ना तर आता याला सुद्धा खरं तर इकडेच राहायला बोलव की कुठे होता, कामानिमित्त गेला होता का? यावरती आता मात्र सखी काही बोलत नाहीये, पण त्याच वेळेला तिला चक्कर येते आणि त्यावरती नंदा आता सांगायला लागते, काय ग काय गुड न्यूज आहे की काय? म्हणजे काय बोल, अगं बोल लाजू नको. असं म्हणत ती आता इकडे सखीला बोलत आहे. प्रेक्षकांनो हे सगळं होत असताना इकडे आता मनस्विनी पाहते आणि सखी सांगते, नाही हे कसं शक्य आहे? पण अचानकपणे सखीला खरंच चक्कर आले आणि सखीला चक्कर आल्यावरती मात्र आता इकडे कान्हाने डॉक्टरांना बोलवल्यावरती एका झटक्यात मात्र आता डॉक्टरांनी सखी प्रेग्नंट असल्याचं सांगताच मनस्विनीच्या पायाखालची जमीन हादरली. मुळातच या सगळ्यामध्ये आता कान्हा इतका खुश झालाय, पण आता सखी विचार करते हे सगळं कसं घडलं. आणि त्यावेळेला तिला आता आठवतं की एका रात्री दोघं जण, कदाचित तिला आठवत नसेल पण एकत्र आले होते. पण इकडे मनस्विनीचे मनसुबे मात्र आता हाणून पडलेत, कारण ज्या वेळेला सखीला ही न्यूज कळालेली आहे आणि त्याच वेळेला कान्हा तिला सांगतोय, हे बघ मुळातच या सगळ्यामध्ये जर का आता आपण आता मुळातच जर का वेगळं व्हावं असं नियतीची इच्छा असेल तर नियतीने हे घडवून आणलं असतं का? मी खरं तुला सांगतोय, मी खरंच तुला डिवोर्स देऊ शकत नाहीये. आणि सखी सांगते, मला पण डिवोर्स नकोय, मला हे बाळ पाहिजे, मला तू हवा आहेस. पण आता तू जे काही केलंस ना त्यामुळे मला तुझ्यावरती विश्वास नाही ठेवता येत आहे, पण तरी सुद्धा माझ्या बाळाच्या बाबांवरती मी नक्कीच विश्वास ठेवेन. सखीने बाळ आणि कान्हा दोघांना पण एक्सेप्ट केलंय, पण मनस्विनी मात्र तिला आता विल आठवतं. खरं तर इकडे तेजस्विनी आणि तिच्या नवरा म्हणजे सखीचे आई बाबा खरे यांनी आता विल करून ठेवलेलं असतं की या सगळ्या
जर का सखीला बाळ झालं तर सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावरती, आणि हेच आता इकडे मनस्विनीला आठवतंय आणि ती आता गडबडलेली आहे. ते काही नाहीये, सखीला हे सगळं करण्यापासून आपल्याला थांबवायला पाहिजे हा विचार तिच्या मनात आलाय खरा. पण या सगळ्यासाठी सखी तयार होणार का? कान्हा तिला हे सगळं करू देणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार.